आवाज येतोय ना सर्वांकडे? हॅलो 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 थोड्या शिट्ट्या कमी करा, बुवांच्या शिट्ट्या वाजवायच्या. हॅलो 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 हॅलो
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। माझी शाखा आणि माझं नाच मंडळ या मंडळाचा इथे जमलेल्या सर्व तमाम माय बापराचे प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा। आज या रामजी नगरचा राजा या राजाची सेवा करण्याची आम्हाला संधी दिली आहे। ते शिवनेरी सेवा मंडळ पितामह रामजी नगर या मंडळाचे आधारस्तंभ कैलासवासी सुरेश शिवराम भागणे यांच्या संकल्पनेने हे नटलेलं रामजी नगर आणि हा उत्सव हा खरोखरच मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। आणि या वर्षी या आम्हा छोट्याशा कलाकारांना संधी दिलेली आहे। सर्वप्रथम या मंडळाचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो, शाहिरी मानाचा मुद्रा करतो। त्याचप्रमाणे या मंडळाचे आधारस्तंभ कैलासवासी सुरेश शिवराम भागणे यांच्यासाठी एक श्रद्धांजली गीत म्हणून जे आमच्या सुवर्णताई शिंदे शाहीर आहेत यांनी जे एक पुष्प वाहिलं आहे, खरोखरच त्यांची कीर्ती आम्ही ऐकून होतो आणि आज सुवर्णाताई शिंदे यांनी आपल्या शब्दातून ती मांडलेली आहे। त्याबद्दल त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो, शाहिरी मानाचा मुद्रा करतो। दादा जरा साऊंड सोडतोय। आवाज बंद। हॅलो 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 हॅलो। त्याचप्रमाणे या मंडळाचे श्री राकेश घोडेकर अध्यक्ष, बाळा सुरेश भागणे उपाध्यक्ष, रोहिदास शिंदे, मनोहर शिंदे सेक्रेटरी, दीपक जानकर, संतोष मोरे, खजिनदार श्रीमंत कांबळे, खजिनदार संदीप चांदेवडे या सर्व शिलेदारांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहे। लक्षात असावं काय म्हणायचं। हे माझी भोली भाबडी श्रद्धा ही देवा तुझ्यात आहे, अरे तुझ्यामुळेच माझ्या गोडवाणी या मुखात आहे। अरे या भवसागरी या कला नगरी अरे म्हणून श्री
अरे माझे शिवराय जन्मलेच नसते तर स्वराज्याचा सूर्य उदय झालाच नसता. आणि त्या वाघाचा छावा शंभूराजा नसता तर हा हिंदू धर्म टिकलाच नसता. अरे बाबासाहेब नसते तर, अरे ते बाबासाहेब नसते तर या देशाला संविधान मिळालाच नसता. आणि असे थोर जन्मले नसते तर हा शक्ती तुऱ्याचा सामना झालाच नसता. अरे आज हाती हा सन्मानाचा पुष्पगुच्छ आहे आणि या मंडळाचा एक एक कार्यकर्ता निष्ठावंत आणि सच्चा आहे. अरे यशवंत कीर्तिवंत व्हावे हीच माझी सदिच्छा आहे. अरे हे विघ्न विनाशक गणराया तव चरणी माझी प्रामाणिक इच्छा. आज कैलासवासी भागणे साहेबांमुळे हे मंडळ मानाने आणि शौर्याने उभा आहे. त्यांच्यासाठी एक छोटस पुष्प गात आहे, लक्षात हवं. आज तुमच्यामुळे हे मंडळ उभे राहिलं आहे आणि या साऱ्यांनी उत्कर्षाचं तुमच्यामुळेच स्वप्न हे पाहिलं. अरे सारं जीवन तुम्ही समाजसेवेसाठी वाहिलं आहे. अरे म्हणून दोन्ही शाहिरांनी भगवीच आहे इथं वर्षानुवर्ष शक्ती तुरा गायला. गणरायाचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्याच्याच बाजूला मंदिरामध्ये महाराजांची मूर्ती बसवलेली आहे. आणि त्या महाराजांना मला काय सांगायचं आहे, बेटकर बुवा तुम्ही जे सुरुवातीला बोलून गेलेले आहात त्याचं उत्तर मी माझं स्तवन झाल्यावर तुम्हाला देणार आहे. गणापासून सुरुवात करणार आहे बुवा, लक्षात हवं. आणि खरोखरच बेटकर बुवानी सुंदर असा कार्यक्रम केलेला आहे. त्याआधी मला हा जो आवाज आणि मी आज ज्या दिवसापासून कार्यक्रम करायला सुरुवात केली आणि मला खरोखरच या सुरामध्ये आणले ते आमचे सतीदादा साळवी. त्या सतीदादा साळवींना शाहीर इमानाचा मुद्रा त्यांच्यामुळे मी आज 12-13 वर्षे ह्या रंगमंचावर टिकून आहे. आणि असा एकही कार्यक्रम नाही की ते माझ्या कार्यक्रमाला नसतात. त्याचप्रमाणे सतीदादा साळवींप्रमाणे मला नेहमी मुळाचं मार्गदर्शन आणि योगदान असणारे आमचे महेंद्रदादा फटकरे यांनाही शाहीर इमानाचा मुद्रा. आणि त्याचप्रमाणे मी नेहमीच चॉकलेट बॉय म्हणतो त्यांना, आमचे स्वप्नील दादा यांनाही शाहीर इमानाचा मुद्रा. तुम्ही सुरुवातीलाच त्यांच्या ढोलकीची जादू तुम्ही ऐकलेली आहे सर्वांनी महाराष्ट्रभर. ते आमचे छोटे बंधू नितेशजी लोखंडे यांनाही शाहीर इमानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे आदरणीय सन्माननीय श्री रामचंद्रजी घाणेकर शाहीर, आज खरोखरच गेल्या 2 वर्षापूर्वी मी त्यांच्यावरून स्तवन गायला होता. त्यांची तब्येत बरोबर नव्हती, त्यावेळेस स्तवन गायला होता की बुवा तुमचा आवाज हा आमच्यापर्यंत यावा. आणि खरोखर त्यानंतर बुवा 2 वर्ष कार्यक्रम त्यांनी केला. याही वर्षी त्यांचा कार्यक्रम झाला. आणि त्यांच्या कार्यक्रमात सतत या मंडळातले भागणे कुटुंबातले नाचणारे मंडळी बरीचशी मंडळी आहे. त्यांचा नाच बघून आम्ही आता मोठे झालो, गायन करायला लागलो आहोत. आम्ही लहानापासून त्यांचे नाच बघितलेला आहे. अशा सर्व त्या नाचणाऱ्या रसिकांना आणि त्या सर्व मुलांना तसेच त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्वांना शाहिरी मनाचा मुद्रा. मेटकर बुवा थोडीशी तब्येत माझी नरम आहे, पण नितीन बुवा गरम आहे, बरोबर की नाही. जे आदरणीय राजेची शिवे साहेब आहेत यांनाही शाहिरी मनाचा मुद्रा. त्याचप्रमाणे या गर्दीमध्ये अनेक दर्दी शाहीर आहेत, त्यांना शाहीर मानाचा मुद्रा करतो आणि माझ्या स्तवनाला सुरुवात करतो. लक्ष असावं
त्या महाराजांना माझं काय सांगणं आहे सर्वांनी लक्ष असावं, खास करून समीर बुवा तुमचं. आणि समीर बुवा बोलून गेलेला आहे, हा सामना समीर बुवा आणि नितीन बुवांचा नाही, दापोली आणि खेडचा आहे. बुवा तुम्हाला दापोली पॅटर्न काय असतो ना तो तुम्हाला सांगतो, पण त्याआधी तुम्हाला मुजरा करतो, शाहीर मानाचा मुजरा समीरजी बेनकर साहेब यांना, आणि माझ्या स्तवनाला सुरुवात करतो. आता मन भरलं ग तुझं, बुवांचा आवाज सुंदर आहे, पण बुवा जरा सुरुवात या. अरे नेहमीच शिवराया तुम्ही अत्याचारा विरुद्ध लढला, आया बहिणींची अब्रू लुटणाऱ्यांचे तुम्ही हात पाय तोडला. अरे दुश्मनाच्या स्त्रीला आई मानून सन्मानाने सोडला, आणि ज्याने या महाराष्ट्राला नख लावण्याचा प्रयत्न केला त्याचं नाव या नकाशावरून कायमच खोडला. जिकडे तिकडे अत्याचार, रोज कुणाचा ना कोणाचा खून होतोय, आणि खरोखरच हा महाराष्ट्र त्या महाराजांना पुन्हा एकदा बोलवतोय, हे माझ्या स्तवनातून ऐका काय म्हणायचं आहे. सादमी घाली तोरणा गाऊनी आज कवना, रोज रोज घडतोय इथं हो गुन्हा, महाराज तुम्ही घ्या जन्म हो पुन्हा, महाराज तुम्ही घ्या जन्म हो पुन्हा. सादमी खाली तोरणा गाऊनी आज कवना, सादमी खाली तोरणा गाऊनी आज कवना, रोज रोज गणतोय इथं हो गुन्हा, रोज रोज गणतोय इथं हो गुन्हा, महाराज तुम्ही घ्या जन्म हो पुन्हा, महाराज
तुझा ढवळ्या करतीया होते हाते तुकडे हातावरती देऊन हात राहते बघत माकडे तुमचे मावले आणि कावले तुमचे मावले आणि कावले महाराष्ट्र झाला तुझा हा महाराष्ट्र झाला तुझा तुम्ही का जन्म हो तुम्ही का जन्म हो पुन्हा शिवशाही तुमची हो हवी संगीताच्या दिंडीनं कवी शिवशाही तुमची हो हवी राज्य करता नाही कुणी तुमच्या विना राज्य करता नाही कुणी तुमच्या विना महाराज तुम्ही का जन्म हो महाराज तुम्ही का जन्म हो बोल श्री गणपती गजानन देवी बजरंग खंडारदा जलीचा गणपती बाप्पा श्री रामचंद्र घाणेकर यांचे शिष्य श्री सुभाष शांताराम मुकना तिसे तालुका खेड जिल्हा रत्नागिरी यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आमचे योगेश मुकना बुवा यांचे बंधू आहेत. शाहीर मानाचं मुद्रा हॅलो हॅलो स्तवत झालेला आहे आणि माझ्या गणाकडे वळताना बुवा सुरुवातीलाच बोलून गेलेले आहेत. काय बुवा म्हणून गेले की धावा 108 बरोबर ना आणि नितीन बुवांची लावतो वाट असे बुवा म्हणून गेलेले आहे. ए बुवा अरे मी पण बघतो तू काय माझी लावतो वाट कारण नितीन बुवांचा हायले ताट हा काना आणि शब्दांचा बाणा महादेव शिगवान यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आमच्या अकोलबांधे गावचे आदरणीय महादेवजी शिगवान यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा बुवानी सुंदर असा गण गायलेला आहे. खरोखरच बुवांची लेखणी सुंदर आहे पण बुवा थोडस
सुरावर लक्ष द्या. बुवा म्हणून गेलेले आहेत आम्ही मोठे शाहीर. बुवा आम्ही मोठे शाहीर नाही. रणात आल्यावर कोणीही मोठं नसतो, कोणी छोटं नसतो. जो त्या दिवशी वरचढ होतो तोच ही बाजी मारून जातो बुवा. म्हणून मी कोणालाही लहान समजत नाही. पण मला म्हणायचं आहे, तुम्ही बुवा गण गायलेला आहे, मी तुमच्या गाण्याची काट देत नाही. पण गाणं कसं असावं मंडळी, कसं असावं बघा. सूरज कब दूर गगन से, चंदा कब दूर किरण से, खुशबू कब दूर पवन से, कब दूर बहार चमन से, ये बंधन तो प्यार का बंधन है, जन्म का संगम है. बुवा असा आला पाहिजे, अशी चाल आली पाहिजे. असं माझ्या गाण्याकडे बोलत आहे, लक्षात मला काय म्हणायचं आहे. शिवनेरी सेवा मंडळ यांच्याकडून सोनिक साठी छोट्या कलाकारांसाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. नाच मंडळ आपले आहे. हे गणराया तुझी करणार आहे मी स्तुती. अरे तूच या कलेचा स्वामी, तूच जगाचा अधिपती. अरे हरते चिंता हरते भीती, अरे हरते चिंता हरते भीती, तुझे चिंतन करता प्रभूती. आणि तुझ्या कृपा आशीर्वादाची अरे भाळी लावून विभूती. आज सुंदर अशी श्री गणरायाची मूर्ती इथे स्थापन झालेली आहे. आणि त्या गणासाठी आणि या मंडळासाठी हे गण मी गात आहे, लक्षात असावं. अरे भक्ती भावान पूजून तुला, अरे वाजवून ढोलकी मृदुंग टाळा. देवा गाती तुझे गुणगान, हे देवा गाती तुझे गुणगान. अरे या भक्तानी हे घरी आणूनी, हे गाना तुझी मूर्ती छान. अरे या भक्तानी अरे घरी आणूनी, हे गाना तुझी मूर्ती छान. तुझी मूर्ती छान, या भक्तानी घरी आणूनी गण तुझी मूर्ती छान.
घरी अनुटी गणपतीची मूर्ती छान या भक्तानी घरी अनुटी गणपतीची मूर्ती छान तुझी मूर्ती त्याने गायला सांगितलेलं आहे एक लाईन मी गात आहे लक्षात राहू आतुरली धरती आज सारी कैलासाची आत्माश भाऊ जाधव मित्रमंडळ यांचकडून संदीप कापरे अरविंद बहुतुले खेळ दापोली पट्टा ग्रुप यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे नाथ मंडळ आभारी आहे माजी नगरसेवक श्री बाबासाहेब खंडे साहेब यांच्याकडून या छोट्या कलाकारासाठी सोनिक लोखंडे याच्या अगदी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे
मोठा गण स्तवन झालेला आहे आणि आता आपण वळतोय गवळणीकडे. पहिला भुवनच्या गवळणीकडे येऊया. संजय दगडू बौदामे कोळवंडी शिंदेवाडी यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. विजय जानू शिंदे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. नाच मंडळ आभारी आहे. धन्यवाद. बुवानी गवळण गायलेले आहे सुंदर असे. बुवा म्हणाले की नितीन बुवा प्रेमळ आहे आणि खरोखरच नितीन बुवा प्रेमळ, ज्याला प्रेमळ त्याला प्रेमळ, बरोबर की नाही? जो आपल्या वाकड्यात गेला तो पचला. आणि बुवाला माहिती आहे नितीन बुवा काय चीज आहे. बुवा तुमच्या प्रेमाने उत्तर देतोय. मला काय म्हणायचं आहे लक्षात असावं. बुवानी गायलं मेरी तरह तुम भी कभी प्यार करके देखो ना, हे मनमोहना त्या कुंजवना भेटशील का सांगना. मी तुझी राधा तू माझा कान्हा, अरे मी तुझी राधा तू माझा कान्हा, भुलवील तू मला हे मनमोहना त्या कुंजवना भेटशील का सांगना. बुवा तुमच्या गवळणीला कधी घेतोय लक्षात असावं. अगं तुझा कान्हा या रानावना भेटून जाईल, जवळात घेईल, हवं ते तुला देईल. अगं जवळात घेईल, हवं ते देईल, जग हे पाहिलं मी सुद्धा प्रेमाची गवळण देणार आहे. कारण आपला हा शक्तिधुरा कोकणचा शक्तिधुरा साता समुद्र पार गेलेला आहे आणि आता बऱ्याच वर्षानुवर्ष हा शक्तिधुरा चालतो आणि अनेकदा या शक्तिधुराला गाळबोट लावण्याचा प्रयत्न केला जातो. राधा कृष्णाचा प्रेम काही शाही वेगळ्या पद्धतीने घालतात. खरी राधा आणि खरा कृष्ण हे कोणासमोर मांडत नाही आणि म्हणूनच आपल्या शक्तिधुराला सरकार दरबारी बिलेट तेवढासा मान नाही आहे. त्याच्यासाठी बरेचसे कार्यकर्ते आपले काम करतायत. म्हणून बुवा प्रेमाने गवळण देतोय लक्षात असावं. कधीच राधे तुटणार नाही.
राधिके या प्रियतमाचे सावळ्या श्रीहरीचे राधिके या प्रियतमाचे सावळ्या श्रीहरीचे
चालवली. मात्र हे वर्तमान ऐकताच सर्व रावणसेना भयभीत झाली. हे पाहून रावण त्यांना धीर मनाला श्रीरामाने जशी सागरी पाण्यावर शिला तरवली त्याप्रमाणे मीही तरू शकेन. तेव्हा प्रत्यक्षात सागर तटी गेला आणि त्याने शिला पाण्यात सोडली व ती शिला पाण्यावर तरंगली. पण हे कृत्य करून कोणाचा नाश करण्याचा निश्चय काय झाला? बुवा आहे तुम्ही सांगायचं आहे ती राम लक्ष्मण हनुमंत वानरसेना सांगू नका. त्याच्या व्यतिरिक्त काय असेल तर सांगावं. आता भुवानी पद दिलेला आहे. भुवानी पद दिलेला आहे. अरे केसामध्ये गजरा या जागेवर भुवानी पद दिलेला आहे. बरोबर नाही? भुवा तुमच्या पदाची कटिंग देतोय काय म्हणायचं मला लक्षात असू द्या. टाकीन उलटून तुझा रेडा कोळ बांधरे माझं गाव. टाकीन उलटून तुझा रेडा कोळ बांधरे माझं गाव. अरे गाजतय कोकणभर शाहीर नीतीन लोखंडे नाव. अरे गाजतय कोकणभर शाहीर नीतीन लोखंडे नाव. बेटकर बुवाने शेर गायला कि मैं झुकेगा नहीं साला. बरोबर की नाही? झुकेगी नाही साला. बेटकर बुवा आज तुम्ही बाई आहात. बाई कधी म्हणते का साला? साली म्हणायला पाहिजे. बरोबर की नाही? बुवा वाईट मानून घेऊ नका. तुम्ही आज बाई आहात मी पुरुष आहे. मी म्हणायला पाहिजे साला. आणि खरोखरच सांगतो यांचे गुरु संदीपजी मोरे यांच्या बरोबर मी माझा पद दिला होता. त्याच्यानंतर हे सगळे झालं चालू झुके काय नाही साला. थोडक्यात ऐकवतो तुम्हाला. अरे आज हाय आव्हान माझं तुला लावीन तोंडाला तुझ्या काला. तरी अशील बुवा तूर तो खेडवाला. अरे आज हा दापोलीचा तुरेवाला झुकेगा नाही साला. आज हा दापोलीचा तुरेवाला झुकेगा नाही साला. आणि भुवाने ऐकलेला आहे आणि खूप काय झालं आपण म्हणून मला आता भुवाना पण द्यायचं आहे. त्याआधी मला काय म्हणायचं आहे. भुवा स्वतः लेखणी करतात. भुवा शेरोशायरी स्वतः करतात. म्हणून माझ्या शेरोशायरीला पण तुम्ही भुवा उत्तर द्यायचं आहे. म्हणून मला काय म्हणायचं आहे. अरे आज शब्दा शब्दाला अरे आज शब्दा शब्दाला उत्तर आज तुम्ही शब्दाने द्या हो. गुरुचं नाव टपळलं तीरावर न्यावं. अरे शुद्ध वाणीने गोड गायकीने अरे शुद्ध वाणीने गोड गायकीने हे प्रेम पदरात पाडून घ्यावं. अरे नाही दमलं तर बुवा अशक्य जोरा सोडून द्यावं. बुवा म्हणून गेलेला आहे की हा खेडचा आणि दापोलीचा सामना आहे. म्हणून मला काय म्हणायचं लक्षात हवं. अरे शाहीर नितीन बुवांचा अरे शाहीर नितीन बुवांचा दापोली पॅटर्न हा वेगळा आहे. अरे चांगल्याच चांगला आणि वाईटाच वाईट वागला. अरे आयोजकांच्या नेहमीच अरे आयोजकांच्या नेहमीच अरे आयोजकांच्या नेहमीच शब्दात नितीन बुवा लागला. आणि अशा तुकराट बुवाना नितीन बुवा या रंगमंचावर उभ्या उभ्याने
आज बुवाच म्हणून गेलेला आहे, मैत्री बाजूला आणि कार्यक्रम बाजूला, बरोबर की नाही? म्हणून बुवांसाठी नाही रे, जाऊ जाऊ दे. म्हणून बुवा म्हणून गेलेला आहे की मैत्री एका बाजूला आणि सामना एका बाजूला. म्हणून बुवा लक्षात काय म्हणायचं आहे मला, जवन विन पोपट हा पिट पिट बोलायला, अरे तुमची ना आमची विसरून यारी, अरे घासून करणार आहे मी बारी, अरे करून आलोय मी तयारी, आता तुला नाही चुटकार, आता तुला नाही चुटकार, देऊन शब्दाचं फटकर, देऊन शब्दाचं फटकर, जाईन फोडून मटकर, देऊन शब्दाचं फटकर, जाईन फोडून मटकर. देऊन शब्दांचं फटकर,